नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरुषी आणि मम्मा. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज मला आमच्या जी घरची कुळदैवत आहे, कसं असतं अधिक महिन्यामध्ये ना आपली घरची जी म्हणजे कुळदेवी असते ना, तिची ओटी भरायची असते. त्यामुळे मग आज आमच्या घरच्या देवीची मी ओटी भरणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे की माझ्याकडे महालक्ष्मीची मूर्ती आहे चांदीची, तर मग मी तिचीच पूजा करत असते नेहमी. तर मला आज तिची ओटी भरायची आहे. विशालला बाहेर निघायचं आहे, एक आमचं महत्त्वाचं काम आहे आज. तर त्यासाठी विशालला बोलली तुम्हीच जा, मी नाही येत आज म्हणून असं. तर मग विशाल जाणार आहे ते काम करण्यासाठी. आणि मी आता नाश्त्यासाठी मस्त गरम गरम पोहे बनवले आहेत. तर चला नाश्ता वगैरे करते आणि दाखवते तुम्हाला. तर हे बनवलेले आहेत मी मस्त पोहे, बघा छान झालेत मस्त. मंडळी, जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की मला देवीची ओटी भरायची, त्यासाठी मी ही साडी वेअर केली. आणि ही साडी कॉटनची वेअर म्हणजे कसं वरतीच ठेवलेली आहे आणि मला पटकन नेसता पण येते, पटकन तयारी होते माझी, म्हणून मग मी ही साडी नेसली. आणि मी मस्त वेणी घातलेली, हे बघा अशी वरती क्लिप लावला आहे अर्ध्या केसांमध्ये आणि मस्त वेणी घातलेली आहे. जमलं मला तर मी तिला गजरा लावेल, पण खूप दिवसांनी अशी वेणी घातली तर खूप छान वाटतंय मला. हे बघा अशी माझी तयारी आहे आणि कॉटनची साडी आहे त्यामुळे एकदम मस्त बसली आहे ती मला. माझी वेणी आता मी कशी दाखवू, हे बघा. मला खूप छान, म्हणजे असं खूप दिवसांनी अशी तयारी केली, असं मस्त वाटते, भारी वाटतं एकदम. चला बघूया. मला ब्लाऊज पीस घेता येतो का देवीसाठी साडी घेता येते, जे काही असेल ते तुमच्यासोबत शेअर करेल. चला मग मंडळी, ह्या बघा या साड्या आहेत. आणि हे शॉप आहे इथे. मी ड्रेस पण या शॉपमध्ये घेतले होते लास्ट टाइम आणि खूप छान ड्रेस मिळाले, म्हणून मग मी साडीसाठी पण इकडेच आली घेण्यासाठी. तर बघू, आता मी साडी घेतलेली आहे. त्यांनी मला भरपूर साड्या दाखवल्या, त्याच्यामध्ये मग हा मेहंदी कलर मी फायनल केलेला आहे. आणि याच्यासोबत ब्लाऊज पीस पण आहे, म्हणजे मला वेगळा ब्लाऊज पीस घेण्याची गरज नाही असं. तर हे बघा, नारळ घेतलेला आहे, ओटीचं सामान घेतलेलं आहे, साडी घेतलेली आहे. आणि चला आता घरी जाऊन मग पूजा वगैरे मांडून देवीची ओटी भरेल मी आता. चला मंडळी, जस्ट मी घरी आलेली आहे आणि आता मी देवीची ओटी भरेल. ॲक्च्युली खाली पाठ मांडून आणि तिथे ओटी भरेल, एकदम म्हणजे व्यवस्थित जमेल मला भरण्यासाठी. वेणी बघितले तर वेणी नाही मिळाली तिथे. 2-3 दुकानात फुलवाल्यांचे, पण ते 2 तर बंदच होते आणि एक चालू होतं, तिथे फक्त हार मिळाला. म्हणजे ठीक आहे, आणि फुलं आहेत बाकी थोडेफार, ठीक आहे, जे मिळालं ते मिळाले. कारण वेणीचं कसं त्याचा सीझन असतो तेव्हा ते जास्त भेटतात आणि आता नाही मिळाली मला आज, तर ठीक आहे, काही हरकत नाही. गजरा पण नाही मिळाला, तर गजरा पण बघत होते. ठीक आहे, चला मग देवीची ओटी भरून घेते आता आणि दाखवते तुम्हाला. खालची जागा आहे ना स्वच्छ पाण्याने पुसून घेतली आहे आणि परत पाट ठेवला आहे, त्याच्यावरती हे बसणं ठेवलं आहे. इथे देवीला ठेवेल आणि इथेच ओटी ठेवेल देवीची असं, कारण वरती दाखवण्यासाठी जागा नाही आहे ना, म्हणून खाली मांडते. आणि सकाळी हे बघा, मी अशी तयारी केली आहे पूजेची. पाठ मांडलाय, पहिले बसणं ठेवलं त्याच्यावरती, त्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती, आणि त्याच्यानंतर इकडे मी हे लावलं आहे, आपले समई लावून घेतलेली मोठी, ते विजली होती इकडची, ती परत पेटवावी लागेल. आणि हे बघा ओटी आहे घरच्या देवीची आमच्या. नारळ, तांदूळ आणि हे बघा हे ओटीचं सगळं जे सामान असतं ते घेतलेलं आहे, हे बघा. आणि याच्यामध्ये साडी, ब्लाऊज आहे.
लक्ष्मी माते की जय वरसवाई की जय वरसवाई की जय. बोला. वरसवाई आमची ही कुलदैवत आहे आणि आमची कुलदेवी देवी वरसवाई नाव आहे. तर मग, वरसू माता की जय लक्ष्मी माता की जय. इथं तांदूळ ठेव आलं तांदूळ ठेव कापूर जाळू होतो भरपूर ठेवली छोटीशी दे थांब ना बरं प्लेट घे प्लेट ठेवू सगळं छोटी प्लेट आण. छोटीशी प्लेट आण. टाक ना लवकर बस. बच आरू ठेव खाली बाबू तू कापूर ठेव. कापूर येतो पेटेल आता सर तू सर की तू अजून टाकू का अजून टाकू का नको नको शिवाय तर अशा प्रकारे माझी अधिक महिन्याची आमच्या घरच्या देवीची ओटी भरून झालेली आहे. ते बघू शकता तुम्ही. आणि खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं कारण ह्या घरामध्ये आल्यापासून पहिल्यांदाच मी अशी पूजा केलेली आहे खाली मांडून वगैरे. मी मुंबईला करायचे तर तुम्ही पाहिलेलंच आहे पण आता ही अशी पूजा केली मला खूप भारी वाटते. तर चला माझी ओटी भरून झाली आहे. दारात तुम्ही मस्त रांगोळी काढली तुम्हाला दाखवेल. पण आई मला आशीर्वाद दे छान मला बुद्धी दे मला छान छान मोठं कर. हात जोडून पाया पडा हात जोडून पाया पडा. हा मला मोठं कर छान. हा बरं. हे बघा रांगोळी काढली मी घालू का अच्छा काहीच नको करू तू शांत बस. ब्ल्यू कलर करायचंय तिथं पिंक नाही नाही करायचं. ना इथे जाऊ का कुठे जाऊ इथं पण जाऊ दोन लाव हरची किती बडबड चालली बघा तुम्ही. तू काय करतोय आरू. मी रांगोळी काढते नको काढू बाबू. बाबा काढतो ना बघतो ना मग काढतोय असं वाव. छान काढलं आरुषने. कपाळाला त्याला हे लागलेत बघा तांदूळ कसे लागले दाखव आरू. लागलेत बघ दिसतात का व्हिडिओ मध्ये. दिसते ना. आणि मी लावले नाही स्वतःच लावून घेतले त्यांनी वाटतं का नाही तो पाय पडत असेल ना तेव्हा लागले त्याच्या कपाळाला तांदूळ. छान दिसतात आरू. हे बघा मंडळी इथे रांगोळी काढली आहे मी आज आणि उंबरावरती पण रांगोळी काढली आहे छोटीशी. असं हे मस्त फूल काढलं आहे आणि बाहेर रांगोळी नाही काढली कारण पावसाचं वातावरण आहे कधीही पाऊस येईल त्यासाठी मग बाहेर नाही काढली. काय हो ऊन पण जास्त आहे ना. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी अधिक महिन्याची देवीची ओटी भरली आमच्या आणि त्याच्यानंतर अजून छान मस्त रांगोळी काढली. सकाळपासूनच माझी धावपळ चालू आहे थोडीफार. विशाल तिथं अजिबातच झोप नाही झालेली आहे आणि आता बघेल संध्याकाळी आहे ना काय करेल मला आहे ना हे म्हणजे गोड काहीतरी बनवायचं आहे नैवेद्यासाठी. मग मी देवीला नैवेद्य पण दाखवेल आणि मग त्याच्यानंतर मग संध्याकाळी माझा स्वयंपाक वगैरे असेल. आणि हो आजच हा व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट करेल. मे बी तुम्हाला हा व्हिडिओ आज संध्याकाळी 4-5 वाजे
वाजेपर्यंत हा व्हिडिओ मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल. पण हो, माझं आता आहे ना महत्त्वाच्या कामासाठी मला जायचं आहे. विशालची तर अजिबातच झोप होत नाही. विशाल नाईट करून आलेले आहेत पण बिलकुल त्यांची झोप होत नाही आहे, कारण आमचे कामं चालू आहेत महत्त्वाचे. ठीक आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेल. पण आता आम्ही दोघंजणं निघतो आहोत. पंचायत समितीमध्ये चाललो आहे आम्ही खरं तर, त्या जे आमचे कामं आहेत त्याच्यासाठी. तर मंडळी, चला व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला हा माझा देवीला ओटी दिलेली साधा भोळा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय. ओ बाय करा. अरे बाय कर. तेव्हा गाडी तयारच करून उभे आहेत पण मी म्हटलं व्हिडिओ एंड करते आणि मग जाते. बाय.